नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज बघा तुम्ही बघताय संत्र्याच्या बागेमध्ये एक बांबू बांधणीचा प्रकार बघा। आता इथे एक बांबू येऊन जाईल अजून परत एकदा इकडे आलाय। इकडे पण बघा, हा जशा फांद्या आहे तसा तो बांबू जातोय। त्याच्यानंतर हे दुसऱ्या लेअरला हे फांद्या कव्हर झालाय। त्याच्यानंतर वरून तिसरी लेअर दिसते, तिसऱ्या लेअरला त्या वरच्या फांद्या। झाड बघा किती सुटसुटीत एक नंबर बाग बांधण्यात आलेला आहे। आणि त्या झाडांचं फळ पण बघा त्याच्यामुळे कसं आहे, साईज, चमक, पानांचा कलर ह्या झाडामध्ये पण सेमच आहे। जवळपास 70-83% झाडं त्यांची असेच बांधलेले आहे। हे एकदम युनिक बांधणी, नवीन प्रकार जो आपल्याला पाहायला मिळतोय। ही कशी बांधणी झाल्यावर आपले फळं एकदम योग्य राहतील, एक ठिकाणी गुच्छा होणार नाही, पानगळ होणार नाही त्याच्या आतून, दुसऱ्या बाजूने त्यांनी तशीच बांधलेली आहे। आणि त्याच्यामुळं होणारा फायदा, बांधणीनंतर झाडाचा होणारा फायदा पण आपण इथंच बघू शकतोय। त्यामुळं अशी जिथं ज्यांना ओव्हरलोड माल लागला आहे त्यांनी अशा प्रकारे बांधणी करू शकता। आपसुकच त्याला खर्च जास्त येतो, लेबर वर्क वाढतं, परत त्याच्यानंतर आपलं हे वाढतंय, बांबू वाढतंय आणि पैसे पण तेवढे वाढले, तर पण त्यांनी फायदा चांगला होतो। अशा प्रकारे बघा एकदम माल सुटसुटीत झालेला आहे। म्हणजे प्रत्येक फांदीला हे बघा लड्डू, एकदम लड्डूच आहे। आणि असे बांधायला लेबर भेटणं पण अवघड आहे, म्हणजे असं हे यांच्याकडून करून घ्यावं लागते, आपल्याला सांगावं लागते एक एक गोष्ट। आता माझ्या मते तरी एक 70 ते 80 रुपये प्रति झाड बांधणीचा खर्च याचा आलेला आहे, फक्त बांबू बांधणीचा। आणि बांबूचा खर्च वेगळा, तर तुम्ही विचार करा किती रुपये खर्च झाला असेल। पण याच्यामुळे जे फळाची क्वालिटी राहील, तर त्या फळाच्या क्वालिटीचे पैसे पण तेवढेच होणार। त्यामुळं असं काही नाही की एवढा खर्च करून याच्यातून आपल्याला ते चुकीचं आहे किंवा नाही, ते तर पुढचा विषय आहे, रेट काय राहील काय नाही। पण ह्याच्यामुळं आपल्या झाडाची तब्येत आणि फळांची तब्येत एकदम योग्य राहील हे तर निश्चित। बघा, ज्यांना याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल की कशी बांधणी करायची, माणसं कुठले, काय कसं करायचं, तर हे आपण अजून सविस्तर फोनवर बोलू शकतो, काही कमेंट्स करून विचारू शकता तुम्ही। आणि असं काही आवडल्यास, नवीन प्रयोग काही आवडल्यास लाईक करत चला, जेणेकरून मलाही व्हिडिओ करायला किंवा तुमच्यासाठी अशी नवनवीन माहिती गोळा करायला आनंद होईल। धन्यवाद।